सुका पाटीलला शोधाल जेवढे मी कष्ट केले एवढेच कष्ट मी जर अभ्यासात केले असते तर वर्गात टॉपला आला असतो. तर काय विषय पब्लिक मी लॉगर आता म्हणजे 2-3 दिवस बिगर आंघोळीच्या खडतर प्रवासात फिरायला निघालो आणि आमचं आजचं लोकेशन होतं शिखर शिंगणापूरचं हे मंदिर. आम्ही गाडी घेऊन इथं पोहोचलोच ना तेवढ्यात पार्किंग मध्ये कोणतरी म्हणलं इथं प्रसाद पण भेटतो म्हणे दुपारी आणि त्याच्यात आमच्या पोटातले कावळे ओरडू झोपून गेले होते. माझं लक्ष दर्शनावर कमी आणि प्रसादावर जास्त होतं. पण असं कोणासोबत होऊ नये का आम्हाला नंतर कळलं प्रसाद 12 वाजता असतो आणि आम्ही इथं तोंड घेऊन 9लाच पोहोचलो होतो. एवढा वेळ तर आम्हाला थांबायला नव्हता म्हणून आम्ही निघलो पुढच्या प्रवासाला. पण इथं रस्त्याला माणसं कमी वानर सेना जास्त दिसू राहिली आणि याच रस्त्याला आम्हाला सुका पाटीलने हात केला म्हणे पुढे सोडा बरं तेवढं. आता आम्हाला हे टेन्शन पडले सुका पाटील जर करून 35 भाकरी खाऊन यायला असला सगळ्यात मोठा प्रश्न 35 भाकरीचा किती प्रेशर येईल. पोरांना सुका पाटील भेटला तर आनंद नाही तर लय मोठा दुःख झालं होतं. तेवढ्यात पाटील म्हणे आज जरा एक भाकर कमीच पडली. म्हणलं पाटलाचा विषय जरा लयच मोठा दिसतोय. मोठा म्हणजे जास्तच मोठा आहे. पाटील म्हणे गाडी जरा छोटी आणली आणि एवढी पुरायची नाही. पाटलाला म्हणलं 32.5 मिनिटं थांबा तुम्हाला एखाद्या डोंगरावर सोडितो. पण आम्हाला ना आमच्या गाडीला काय होता का म्हणून पाटलासोबत राहणं म्हणजे लय मोठा धोका आहे. पाटलाला म्हणलं आता येऊ का. पाटील म्हणे आज एक भाकर कमी पडली आज वाचले म्हणे तुम्ही पुढच्या वेळेस नाही वाचायचं. म्हणलं हा ते बघू चला नेक्स्ट टाइम. पाटलाला बाय करून आम्ही जातो घर तर तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका.